आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अत्यंत बारकाईनं जेवढे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष जेवढे लोकसभा जागा लढवणार त्या सगळ्याच जागांचा आदरणीय पवार साहेब अत्यंत बारकाईनं आढावा घेतात आणि इतक्या मोठ्या नेतृत्वानं इतक्या बारकाईनं आढावा घेणं ही खूप दिलासादायक खरं तर गोष्ट आहे आणि अत्यंत बारकाव्याने साहेबांचं मार्गदर्शन आहे. त्यात जे चिन्ह मिळालेलं आहे पक्षाला ते म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आणि तुतारी ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे, महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये खोलवर पोहोचलेली आहे, रुजलेली आहे आणि त्यामुळे चिन्ह पोहोचवणं हे ऐनवेळी आव्हान असेल का असं अनेकांना वाटत होतं. परंतु आता चिन्ह सुद्धा महाराष्ट्राच्या अत्यंत परिचयाचं असं चिन्ह लाभलेलं आहे, त्यामुळे हा सुद्धा नियतीचा एक सकारात्मक संकेत आहे असं मला वाटतं. असं वाटत नाही कारण प्रत्येक मतदारसंघाचा तालुकास्तरीय आढावा घेणं आणि त्यांच्याकडनं जाणून घेणं की आपली मतं किती आहेत किंवा एक चिंताजनक गोष्ट पण किंवा दुसरी बाजू म्हणता येईल. याला असेसमेंट आपण जास्त चांगलं म्हणू शकतो कारण आदरणीय पवारसाहेब जेवढ्या बारकाव्यानं या गोष्टींमध्ये लक्ष घालतायत. कसं आहे की जेव्हा तुमच्याकडे इतका अनुभवी सेनापती इतकं अनुभवी तुमच्याकडे नेतृत्व आहे की तब्बल 14 निवडणुकांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे या सगळ्या अनुभवाचा हा 100% फायदा होणार आहे. आणि एक जर आपण आढावा बैठक बघितली तर त्या आढावा बैठकीतच आपल्याला अंदाज येतो की अनेक आपण विचारही करू शकत नाही अशा गोष्टी इतक्या सहज पवार साहेबांकडून त्याचं मार्गदर्शन मिळतं की ते फार हिताचं आहे. आघाडीकडून तुमची उमेदवारी तर आता फिक्स झालेली आहे पण तुमच्या विरोधात महायुतीमध्ये उमेदवारावरूनच संभ्रमावस्था आहे. शिवाजीराव आढळराव पाटील असं म्हणतात की आता ते राष्ट्रवादी जातील अशी चर्चा सुरू आहे. प्रदीप कंद हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत जातील अशी चर्चा आहे. काय वाटतं एकंदरीत संभ्रमावस्था आहे आणि तुमच्यासाठी हे किती मग सोपं आहे? मला असं वाटतं की निवडणुकीला मी सोपं किंवा हलकं असं कधीच म्हणत नाही कारण प्रत्येक निवडणुकीची ताकद आहे. खरं तर महायुतीची जर आपण ताकद बघत असाल तर जवळपास 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री एवढी मोठी ताकद आहे. आणि एवढी मोठी ताकद असताना आपण आता ज्या दोनही उमेदवारांची नावं घेतली ज्या शक्यता आपण व्यक्त केल्यात त्यामध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटातून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे येणार बरोबर किंवा प्रदीपदादा कंद भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांच्या राष्ट्रवादी. सर ही जर तिन्ही गोष्टी तुम्ही मांडून ठेवल्या तर ही गोष्ट सरळ स्पष्ट होते की याचा अर्थ समोर महायुतीला इतर पक्षातून किंवा त्यांच्या मित्र पक्षातून उमेदवार आयात करावा लागणार आहे. आणि मला वाटतं जेव्हा उमेदवार आयात करावा लागतो हा एका दृष्टीनं गेली 5 वर्ष माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय पवार साहेबांनी ही संधी दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेसाठी काम करत असताना जे काही काम केलं या कामाची ही पोचपावती आहे आणि म्हणून इतक्या उमेदवारांची ही चर्चा सुरू आहे आणि मायबाप मतदारांचा हा विश्वास हा आणखी सार्थ ठरताना दिसतोय. त्याला धरून प्रश्न असा आहे ना सर की दिलीप मोहिते पाटील जे तुमचे सहकारी आहेत मित्र आहेत सगळे त्यांनी असं म्हटलं की एवढा वर्ष मी आढळरावांच्या विरोधात संघर्ष केला आणि पार्टी म्हणजे अजितदादाचं राष्ट्रवादी काँग्रेस जर त्यांना घेऊ इच्छित असेल तर मग मला विचार करावा लागेल. यामधून अमोल कोल्हेंचा फायदा दिसतोय किंवा आव्हान काय असणार या सगळ्या गोष्टी? बघा अमोल कोल्हेंचा फायदा म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं राजकारणाविषयीचीच सगळ्यांची एक चिंता ही फार महत्वाची आहे. कारण केवळ उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षाचा माणूस हा ऐनवेळी जर भूमिका बदलत असेल तुम्ही एका भूमिकेतून इतके दिवस प्रवास केला अचानक तुम्ही काहीतरी भूमिका बदलता आहात तर आत्ताच्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर ही खरंच चिंताजनक परिस्थिती निर्माण होते. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की शिवसेना शिंदे गटाकडून जर अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला तर कार्यकर्त्यांच्या मनात हा नेमका संभ्रम होतो. मग इतके दिवसांचा संघर्ष हा कशासाठी होता? विरोधात केलेला. आणि जसं ते इकडे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो अजितदादांकडे जे लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही जसं आमच्या दिलीप अण्णांचा जसा उल्लेख केला दिलीप मोहिते पाटलांचा तर हा संघर्ष सर्वांना माहिती आहे. हे अनेक वर्ष त्यांनी हा संघर्ष केला आणि त्यांच्या सारख्या एका धडाडीच्या कार्यकर्त्याच्या मनात हे प्रश्नचिन्ह 100% तयार होणार आहे. मग कशासाठी? त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रदीपदादा कंद गेले त्याची नेमकी कारणं काय होती? मग त्यांना तेव्हा न्याय मिळाला नव्हता म्हणून ते गेले का? आणि मग आता केवळ उमेदवारीसाठी यायचं का? तर मुळात मायबाप जनता हे बघते निवडणूक कशासाठी आहे? ही फक्त उमेदवारीसाठी आहे? ही फक्त पदासाठी आहे की तत्वांसाठी आहे? बरं आलेला महायुतीच्या 41 खासदारांपैकी एकही खासदार
सर्वसामान्य शेतकऱ्यांविषयी बोलत नाही, महाराष्ट्रातून गेलेल्या उद्योगधंद्यांविषयी बोलत नाही. मग या इतक्या इकडून इकडे होऊन येणारा खासदार महाराष्ट्राच्या हिताविषयी बोलणार आहे का? हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं एक असं की मध्यंतरी तुमची सभा झाली, पवार साहेबांची सभा मंचरमध्ये झाली, आता अजितदादांची सुद्धा सभा 4 मार्चला तुमच्याच मतदारसंघात होती. नाही बघा, अजितदादा मोठे नेते आहेत आणि कोणी कुठे सभा घ्यावी हे खूप स्वाभाविक आहे. ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत, ते त्या पक्षाचे आता अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यामुळे पवारसाहेबांच्या सभेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळालेला पाहिल्यानंतर सोशल मीडियावरचे काही म्हणजे मोठे मोठे पदाधिकारी काही ट्रोलर्सच्या भूमिकेत येताना दिसत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की किती काही जणांनी त्याला अत्यंत केविलवाणा प्रकार करण्याचा प्रयत्न केला की इतक्या विराट सभेला सभा संपल्यानंतरचे काहीतरी व्हिज्युअल्स टाकायचे, सभा सुरू होण्यापूर्वीचे काहीतरी व्हिज्युअल टाकायचे आणि म्हणायचं बघा ही काय गर्दी. मला वाटतं की ही संस्कृती महाराष्ट्राची नाही, तिथला मायबाप जनतेला ठाऊक आहे. आणि अशा पद्धतीने ज्यांनी कोणी ट्रोल केलं असेल ना, त्यांनी तिथे वेळ काढून 4-5 तास काढून आलेल्या जनतेचा अपमान केलेला असतो. आणि त्यामुळे या सभेचा खरा प्रतिसाद काय होता हा पुरेपूर सगळ्यांना ठाऊक आहे. आणि मग त्यामुळे आदरणीय दादांनी तिकडे सभा घेणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्या सभेत काय म्हणतात त्याच्यावर मला उत्सुकता असेल. हे बघा, इतकी होईल का तितकी होईल का ही सभा झाल्यावरच कळेल. त्यासाठी आत्ताच कशाला पाण्यात म्हैसन आत्ताच बाजारात मोल कशाला. सर, भाजपनं ना महाराष्ट्रातल्या 23 लोकसभा निवडणुकीसाठीचे निरीक्षक जे आहेत ते डिक्लेअर केलेत, नावं जाहीर केलेत. महत्वाचा मुद्दा याच्यात की याच्यात 12मती लोकसभेचं नाव नाही. म्हणजे दादा विरुद्ध ताई हा संघर्ष, म्हणजे सुनेत्रा वहिनी विरुद्ध ताई हा संघर्ष आता अटळ झाला. आता ही आत्ता सध्याची परिस्थिती, ही परिस्थिती तर समोर दिसते. पण बारामतीचे लोक अत्यंत सुज्ञ आहेत आणि बारामतीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू म्हणून पाहिलं जातं. आणि त्यामुळे उमेदवार निवडून देताना उमेदवाराचं मेरिट काय आहे हे अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि खासदार सुप्रियाताई सुळेंविषयी जर आपण म्हणत असाल तर सातत्यानं 8-9 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवणं असेल, संसद महारत्न पुरस्कार मिळवणं असेल, संसद उत्कृष्ट रत्न पुरस्कार मिळवणं असेल, इतकंच नाही तर त्यांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स जर आपण बघितला तर मुळात आपण खासदार निवडून कशासाठी देतो हे मतदारांनी जर लक्षात घेतलं तर हे पॉलिसी मेकिंगचं सभागृह आहे. आणि या पॉलिसी मेकिंगच्या वेळी तुमच्या खासदाराचं मेरिट काय आहे, तुमचे खासदार किती कॉन्ट्रीब्यूट करतात. मी खरं तर मनापासून बारामतीच्या सगळ्या मतदारांचा मी खरं मनापासून आभार मानेन. आणि काही प्रमाणामध्ये त्यांच्याविषयी हे खरंच म्हणावं लागेल की हे कौतुक आहे की इतकी योग्य निवड आपण करतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सामना काही झाला तरी बारामतीचे मतदार सुद्धा आहेत ते उमेदवारांचं मेरिट पाहून मतदार करतात. राजेंद्र, खरं तर हा प्रश्न कौटुंबिक आहे पवारांच्या घरात. राजेंद्र पवारांनी आज पहिल्यांदा विधान केले असेल. ते म्हणाले की अनेक वर्षापूर्वी मी जर राजकारणात आलो असतो तेव्हाच कुटुंबात जी आहे ती फूट पडली असती, ती नाही पडली पण आत्ता पडली आहे. कुठेतरी खंत बोलून दाखवते. पवार घराण्याचं असं कधीच बोलून दाखवलं गेलं नाही. मला असं वाटतं हा कौटुंबिक विषय आणि कौटुंबिक विषय हा आपली कायम अशी इच्छा असते की कौटुंबिक विषय हा जाहीरपणे चर्चेला येऊ नये. त्यामुळे त्याविषयी मी काही भाष्य करू इच्छित नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.